जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे आपण सगळेजण इथे ऑक्टोबरच्या कडक उन्हात सगळे उभे आहात, बसलेले आहात. याला खाली बसव रे याला. पण दोष मला देऊ नका. दोष द्यायचा झाला तर या निवडणूक आयोगावाल्यांना द्या. या सणासुदीच्या दिवसामध्ये इथे निवडणुका लावतायत. दिवाळी संपल्यानंतर जर समजा निवडणुका लावल्या असत्या, यांचं काय जात होतं बरं? त्या निवडणूक आयोगाला काम तरी काय असतं? पण काही नाही, मध्यात लावायचं, ऊन असो काही असो, बसा म्हणे सगळे उन्हात बसा, उन्हात प्रचार करा. पण मला आपल्याला सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की जर तापायचं असेल, तुम्हाला जर चिडायचं असेल, तर या महाराष्ट्रातल्या या बाकीच्या 4 पक्षांनी जो गोंधळ घालून ठेवलाय ना, त्याने तुम्ही तापा आणि या सगळ्या 4 पक्षांना एकदा लात मारून मोकळे करा ना. या आपल्या मराठवाड्यासारखी ही संपन्न भूमी, आमच्या साधू संतांची भूमी, काय करून ठेवलं या मराठवाड्याचं? मी आज इथे निलंग्यामध्ये आलोय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते निलंगेकर पाटील. आपलं शंकरराव चव्हाण यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले मराठवाड्यातले एक मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो. कशात सापडावेत? मुलीचे मार्क वाढवण्यात. दिलं हाकलून, काढून टाकलं मुख्यमंत्री पदावरनं. भाई आज शंकरराव चव्हाण, निलंगेकर पाटील, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र अशोक चव्हाण, म्हणजे एक शंकरराव सोडले तर बाकीचे सगळे 3 मुख्यमंत्री यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरनं मुख्यमंत्री पदावरनं काढून टाकलं. हे मराठवाड्याने दिलेले मुख्यमंत्री. आणि यांना फक्त काही नाही, यांना यांचे नातेसंबंध आणि नातेवाईक यांनाच फक्त जपण्यामध्ये महत्त्व. आज त्या निलंगेकर पाटलांचा एक मुलगा काँग्रेसमधनं उभा, एक नातू भाजपमधनं उभा, चला सगळीकडे सोय लावून ठेवतात. हे आले तर हे नाही आले तर हे. प्रत्येक ठिकाणी हे सगळेजण तुम्ही आता बघितले, सगळ्या राजकीय पक्षांचे लोक बघितले, आपापले नातेवाईक पुढे करण्यातच आहे ना स्वारस्य. कोणाचा मुलगा, कोणाची बायको, कोणाचा नातू, कोणाची सून, कोणाची मुलगी, बस प्रत्येकाचे नातेवाईक. तुम्ही फक्त प्रचार करायचा, तुम्ही फक्त झेंडे घेऊन फिरायचा. तुमच्यातले नाही कोणी आमदार होणार, तुमच्यातला नाही कोणी खासदार होणार. खासदार व्हायचा असेल तर आमच्या खानदानातला, आमदार व्हायचा असेल तर आमच्या खानदानातला. तुम्ही नाही, तुम्ही फक्त प्रचार करायचा, तुम्ही फक्त फरफटत या लोकांच्या मागे जायचं. सगळ्या बाजूनी बोंब करून ठेवायची आणि सगळं जी काही सत्ता येईल, जी काही संपत्ती येईल ती आमच्या घरातच आली पाहिजे, आमच्या नातेवाईकांनाच मिळाली पाहिजे. हे माझ्या पक्षात नाही या गोष्टी. आज मी ज्या ज्या लोकांना इथे उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत, कोणी माझा नातेवाईक नाही.
जे याच्या अगोदरच्या निवडणुकीला जे कोणी आमदार झाले ते माझे कोणी नातेवाईक नाहीत, पण माझं त्यांचा रक्ताचं नातं आहे, कारण ते माझे आहेत. कुठे गेला अभय? तू तिकडे का बसलाय? म्हणून तिकडे बसला. बघा, तुमच्या बरोबरीने उन्हात बसलाय. आणि आत्ताच्या या सगळ्या सभेच्या आपण सगळे जे आलेले आहात, जमलेले आहात, याच्यावरनं मी सांगतो, अभय तू निवडून आलास. या सगळ्या हे सगळे नातेवाईकांमध्ये गुंतलेली सगळे राजकारणी या सगळ्या ढोंगी लोकांना दूर सारा. तुम्ही आपल्या खानदानाचा फक्त मोठेपण पाहायचं, तुमचं मोठेपण नाही पाहायचं. तुम्ही मरा, तुम्हाला रोजगार मिळो न मिळो, तुम्हाला पाणी मिळो शेतीला न मिळो, आमचा शेतकरी बांधव आत्महत्या करो मरो, आम्हाला काही नाही. आमचं खानदान मोठं झाल्याशी मतलब. आमची मुलं मोठी झाली पाहिजेत, आमच्या सुना मोठ्या झाल्या पाहिजेत, आमचे नातू मोठे झाले पाहिजेत, त्यांच्याकडे गडगंज पैसा आला पाहिजे, संपत्ती आली पाहिजे. तुम्ही तिथेच. आज या राजकीय चारही पक्षांनी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी हा जो सगळा अख्खा खेळ मांडलाय, तो खेळ मांडू शकले याचं कारण तुम्ही आहात. त्यांची ही जी थेरं वाढली, या थेरांचं कारण तुम्ही आहात. कारण त्यांना जो आतमध्ये विश्वास आहे, त्यांना जे वाटतं की आम्ही काहीही केलं तरी हे जाणार कुठे आहेत, आम्हालाच मतदान करत राहणार, हा जोपर्यंत त्यांचा विश्वास हा जोपर्यंत तुम्ही काढत नाही आणि ह्याला सगळ्यांना लाथा मारत नाही, तोपर्यंत हे सुधारणार नाहीत, अजिबात सुधारणार नाहीत. यातल्या प्रत्येकाची झालेली, या आमदारांची, मी तुम्हाला काही गोष्टी ज्या सांगतो आपल्याला कल्पना येणार नाही. एकदा कधीतरी मुंबईला या, मग तुम्हाला कळेल. मी माझ्या प्रत्येक सभांमध्ये सांगत आलो. मी हे सगळे चारही पक्ष आतून मिळालेले आहेत आणि ह्यांचे एकमेकांमध्ये असलेले व्यवसाय, एकमेकांचे असलेले यांचे नातेसंबंध, हे सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. तुम्हाला फक्त दाखवायला आम्ही विरोधात आहोत म्हणून सांगायचं. हे कसले विरोधातली लोक? त्या विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचं जे सगळं आतमधून एकत्र बसणं आहे ना, तुम्हाला कल्पना पण येणार नाही. या निलंग्याचे कोणतरी मला एक 4 प्रतिनिधी मला सांगा, तुमच्यापैकी कोणी इथे पत्रकार बांधव असतील त्यांच्यापैकी कोणी येऊ देत, मी तुम्हाला दाखवतो विधानसभेत काय होतं ते. तुम्हाला येऊन सांगायचं आम्ही हा प्रश्न मांडू, आम्ही ती गोष्ट करू, तुमच्यासाठी ह्या गोष्टी करू. विधानसभेत जातात, प्रश्न मांडतात, प्रश्न मांडला की मंत्री दुपारी बोलून घेतो केबिनमध्ये, केबिनमध्ये ह्यांचं सेटिंग होतं, पैशाच्या सगळ्या गोष्टी होतात, तुम्ही तिथेच. आणि मग 4 महिन्यानंतर तुम्हाला येऊन सांगायचं आम्ही हा प्रश्न विचारला विधानसभेमध्ये, की आम्ही खुश, आम्ही टाळ्या वाजवून मोकळे, आमचा प्रश्न विचारला, नाही सुटला तरी चालेल, पण आमच्या आमदारांनी प्रश्न विचारला, बस आम्ही त्याच्यावरती खुश. हे तुमचं जे छोट्या छोट्या गोष्टींवरनं खुश होणं आहे ना, हे आत्तापर्यंत या देशाला गेल्या 67 वर्षात महाग पडलं आणि 55 वर्ष महाराष्ट्राला महाग पडलं. आम्ही सगळं हसण्यावारी नेतो, आम्ही सगळे हसत असतो. आम्हाला नाही शेतीला पाणी मिळालं, आमच्या मराठवाड्याची जमीन बर्बाद झाली तरी चालेल. साखर कारखाने काढतायत, येडे बनवतात. इथे आज माझा शेतकरी बांधव समोर इथे उभा आहे, बसलाय. सर्वात जास्ती पाणी ज्या पिकाला लागतं, आज मराठवाड्याच्या जमिनीची पाण्याची परिस्थिती काय आहे आपल्याला कल्पना येणार नाही. आज जो माझा तरुण वर्ग जो आहे, माझा तरुण बांधव जो आहे, आज शेतीकडे वळायला तयार नाही. त्याला शहरामध्ये येऊन नोकऱ्या करायच्या आहेत. का करायच्या आहेत? कारण वडिलांनी करून ठेवलेल्या बघितल्या गोष्टी, शेतीमध्ये काय होत नाही, पाणी येत नाही. आणि अनेक घरांमध्ये तर आमच्या शेतकरी बांधवांनी आज जवळपास 60,000 शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. आत्महत्या. आणि या आत्महत्या केल्यावरती सत्ताधाऱ्यांना त्याचं काही देणेघेणं नाही, त्या अजित पवारला काही देणेघेणं नाही, अजून कोणाला त्या पृथ्वीराज चव्हाणला काही देणेघेणं नाही. एकमेकांना संपवण्यासाठी चालू आहे ह्यांची सगळी अख्खी रचना. पण महाराष्ट्रात हे प्रश्न संपवण्यासाठी ह्याच्यापैकी कोणी पुढे यायला तयार नाही.
मी माझ्या बाकीच्या सभांमध्ये मी जे सांगितलं, आपण जे फिदी हसतो ना या गोष्टींवरती, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टींवरती आपण हसून मोकळे होतो ना, त्याच्यामुळे हे सगळं झालंय. नाही तर अजित पवार सारख्या माणसाची हिंमत झाली नसती या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गोष्ट बोलायची. इथे शेतकरी बांधव आत्महत्या करत असताना अजित पवारांसारखा एक नादान माणूस म्हणतो मी काय तिथे कालव्यात जाऊन मुतू का, ह्याच्यावर आम्ही हसतो. आम्हाला राग नाहीत, आम्हाला चीड नाहीत. जो या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांचा अपमान करतो आणि तुम्हाला सांगतो तुमच्या कालव्यात मी येऊन काय मुतू का, असं जाहीर वक्तव्य करणाऱ्या माणसाबद्दल आम्ही हसून मोकळे होतो. कारण आम्हाला काही वाटतच नाही, आम्हाला रागच येत नाही या गोष्टींचा. आमच्याकडचा तरुण बेरोजगार नाही, काम धंदा मिळाला, पानपट्टीवरती दिवसभर उभा राहील. निवडणुका आल्या की आम्ही 4 पैसे फेकू, दारूच्या बाटल्या फेकू, येईल आमच्याच मागे परत. जाईल कुठे तो तरुण, नाही मिळाली नोकरी तरी चालेल. या सगळ्या लोकांनी जो महाराष्ट्रामध्ये अख्खा जो गोंधळ घालून ठेवलाय हो, भ्रष्टाचार. आणि 70 हजार कोटी रुपये पाण्यावरती खर्च करतात आणि त्याच्यावरती भ्रष्टाचार होतो. पाणी मिळत नाही महाराष्ट्राला. 70,000 कोटी गेले. त्या PWD मध्ये हजारो कोटी रुपये गेले. रस्ते नाही मिळाले आम्हाला चांगले. आम्ही देशाच्या स्वातंत्र्याच्या 67 वर्षामध्ये आम्ही तुम्हाला रस्ते नाही देऊ शकलो, आम्ही तुम्हाला पाणी नाही देऊ शकलो, आम्ही तुम्हाला 24 तास वीज नाही देऊ शकलो. आणि तरी या लोकांच्या आम्ही मागे परत फरफटत जायचं आणि त्या सगळ्या लोकांना सांगायचं, त्यांचे झेंडे घ्यायचे आणि त्यांचा उदो करायचा, त्यांचा जय जयकार करायचा आम्ही. हे किती वर्ष चालणार आहे? आणि तुम्हाला जर समजा या गोष्टींचा राग येत नसेल, तुम्हाला जर समजा आतून ह्या गोष्टींची चीड येत नसेल, राज ठाकरे येऊन नुसता बोलून उपयोग काय या गोष्टींचा? परिवर्तन आणायचं असेल तर संपूर्ण परिवर्तन आणा या महाराष्ट्रामध्ये. या राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा. रोजगार मिळत नाही म्हणजे काय? आज माझ्याकडे अख्खा महाराष्ट्राचा विकास आराखडा तयार आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात पाणी म्हणजे काय रॉकेट सायन्स आहे? बाहेरच्या आपल्या बाजूच्या देशांमध्ये येतं, बाजूच्या राज्यांमध्ये पाणी मिळतं, तिथला शेतकरी सुखी होतो, त्याला वीज मिळते, त्याला 24 तास वीज मिळते. बाजूच्या राज्यात आमच्या शेतकऱ्याला मिळत नाही. काही वीज देणं काय कठीण गोष्ट आहे? पण प्रत्येक गोष्टीत यांना धंदा करायचा आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज जमिनीचा आज माझ्या शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझे तरुण इथे बांधव आहेत, त्यांना मी गोष्ट सांगतो. मी तुम्हाला फक्त एक रिपोर्ट सांगतोय. मी जे बोलतोय याच्यावरती आपण कृपा करून गंभीरपणे विचार करा. मी आता जो तुम्हाला रिपोर्ट सांगणार आहे तो जागतिक बँकेचा रिपोर्ट आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आजची मराठवाड्याची परिस्थिती जर अशीच राहिली तर पुढच्या 30 ते 40 वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल. जिथे एक गवताचं पातं उगवलं जात नाही अशी परिस्थिती मराठवाड्याच्या जमिनीची होईल. आज जर ही परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये जर बदल झाला नाही, या मराठवाड्याचं वाळवंट होईल. आणि आज अशा जमिनीच्या जागी मराठवाड्यामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही ऊस लावायला सांगता, ज्याला सर्वाधिक पाणी लागतं. का? महत्त्व ऊस नाही आहे, ह्यांना साखर कारखाने घालायचे आहेत. अजून 7 साखर कारखाने प्रलंबित आहेत, ते यायचे आहेत. ह्यांना राजकीय अड्डे बनवायचे आहेत. साखर कारखान्याच्या दृष्टिकोनातनं जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालं त्याप्रमाणे इथे राजकीय अड्डे बनवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पिळायला मोकळे. तुमचा ऊस हा आमच्या कारखान्याला आला पाहिजे, नाही आला बघून घेतो तुझा ऊस कसा विकला जातो, त्याला नाडवायचा आणि त्या नाडवून त्याच्यातनं मतदान करून घ्यायचं. हे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जे उद्योग झाले ते त्यांना इथे मराठवाड्यामध्ये करायचे आहेत. आमच्याकडे फळबागा आहेत, आमच्या फळबागांवरती प्रक्रिया करणारे कोणते कारखाने आमच्याकडे आणले जात नाहीत, त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळतात पण आणले जात नाहीत. आमची जी पिकं येतात त्या पिकांवरती प्रक्रिया करणारे कारखाने आज जगभरामध्ये येतात. सोयाबीनसारख्या अजून असे अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये प्रक्रिया करणारे कारखाने आज जगभरामध्ये येतात, पण आमच्या महाराष्ट्रात येत नाहीत. आम्ही एवढा खर्च करून आम्ही पाणी नाही आणू शकलो. अहो सगळ्या गोष्टी शक्य आहेत आणि ती जी शक्यता आहे, जे शक्य आहे त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फक्त एका गोष्टीचं अंतर आहे आणि ते अंतर म्हणजे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीला राज ठाकरेला तुम्हाला मतदान करायला लागेल, राज ठाकरेच्या पक्षाला मतदान करायला लागेल, तर हे तुम्हाला भविष्यात महाराष्ट्रात दिसेल. अन्यथा यांच्याकडनं दिसणार नाही.
त्यांच्याकडनं काही होणार नाही. मी आज जो तुमच्या समोर आलोय, ठीक आहे का राजकीय पक्षाचा मी अध्यक्ष असेल, नेता असेल, काही असेल, पण जो मी आलोय तुमच्या समोर, हा काही बाबा नुसतं ते राजकारण करायचं म्हणजे आपल्याकडचं राजकारण आणि आपल्याकडचं गजकारण एकासारखंच आहे. एकदा लागलं की साला खाजवतच सुटतो तू. पण मी जो आज तुमच्या समोर आलोय, मी माझ्या अनेक भाषणामध्ये, माझ्या मुलाखतींमध्ये मी सांगितलेलं आहे, मी जे बोलतोय हे एका पोटतिडकीने बोलतोय. जे मी जगात पाहिलंय ते मला महाराष्ट्रामध्ये आणायचंय. मी जे जगात पाहतो, तिकडचा जो तरुण पाहतो, तिथला मी शेतकरी बांधव पाहतो, तिथल्या ज्या मी महिला पाहतो, तिथले पोलीस पाहतो, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान असतं. आमच्या चेहऱ्यावर समाधानच नाही. आम्हाला जगावंसच वाटत नाही. आणि जे काही करून ठेवलेलं आहे, सगळा बट्ट्याबोळ जो करून ठेवला आहे, त्या बट्ट्याबोळामध्ये आम्ही समाधानी आहोत. आम्हाला गरज नाही चांगल्या रस्त्यांची. आम्हाला असेच पुढारी लागतात, असेच राजकारणी लागतात, जे आमच्या मतांवरती फक्त स्वतःच्या तुंबड्या भरणार आणि आम्हाला काही नाही दिली तरी चालतंय. अहो किती वर्ष घालवणार आहात. मी एवढ्यासाठी नाही इथे हे माझं नरड कोरडं करायला. मी आज जो तुमच्या समोर आलोय, अहो मला आयुष्यात दुसरं काही जमलं नाही म्हणून मी राजकारणात नाहीये. मी एक स्वतः चित्रकार आहे. मला आयुष्यामध्ये माझं काय करिअर करायचं असतं, जे मी केलं असतं, आजही करू शकतो. दुसरं मला काही जमलं नाही म्हणून मी राजकारण करत नाही, राजकीय पक्ष काढलेला नाही. हा इतका समृद्ध महाराष्ट्र माझ्या समोर असताना, माझा जन्म तिकडे झाला, तुमचा जन्म तिकडे झाला, आणि अजूनही आम्ही त्याच गोष्टींवरती आम्ही बोलतो आणि त्याच गोष्टी आम्ही मांडतो. आम्ही पुढे सरकायला तयार नाही होत. आम्ही पुढे विचार करायला तयार नाही होत. आणि याचं कारण आपण चिडत नाही, आम्ही रागवत नाही. आम्ही इतकी वर्ष ज्यांना निवडून देतोय तर आम्ही प्रश्न विचारायला जात नाही की आम्ही तुला निवडून दिलं, तू हा बोलला होता की आम्ही हे करू म्हणून, काय झालं त्याचं. आम्ही कुठच्या प्रश्नांवरती आमच्या पुढाऱ्यांना आम्ही प्रश्न विचारायला जात नाही. बस निवडणुका आल्या की झेंडे घेऊन आम्ही फक्त मागे लागायचं. मी याच्यासाठी राजकीय पक्ष नाही काढला, याच्यासाठी मी या निवडणुका लढवत नाहीये. मी कशासाठी विकास आराखडा काढला. मी या महाराष्ट्राचा संपूर्ण सर्वांगीण विचार करून त्या सगळ्या प्रत्येक गोष्टींचा, महिलांचा विचार, शेतकऱ्यांचा विचार, बेरोजगारांचा विचार, सगळ्या तरुणांचा विचार, तरुणींचा विचार. आमच्याकडचं सगळं टॅलेंट जाते परदेशात. आज माझ्यासमोर इथे शिकलेले सवरलेले अनेक आज ग्रॅज्युएट मुलं असतील. तुम्ही जे शिकला आहात त्याप्रमाणे तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध आहेत का? नाही आहेत. तुमचं शिक्षण आणि तुम्हाला येणाऱ्या नोकऱ्या किंवा उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या याचा एकमेकांशी काही संबंध नाही. बस घरी राहायला लाज वाटते, वडिलांच्या जीवावर जगायला लाज वाटते म्हणून आहे कुठची मिळेल ती नोकरी पत्करायला आम्ही तयार होतो. कोणतीही नोकरी आम्ही पत्करायला तयार होतो, पण आमच्या समाधानाची नोकरी नाही मिळत. आज माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये इतकं टॅलेंट भरलेलं आहे, इतके गुण भरलेले आहेत. तुमच्यामधले अनेक खेळाडू असतील. अहो आमच्याकडे खेळाडूंना प्रोत्साहन नाही, आमच्याकडे चित्रकारांना प्रोत्साहन नाही, आमच्याकडच्या इंजिनियर्सना प्रोत्साहन नाही. आणि म्हणून मी आज ज्या सगळ्या विकास आराखड्यामध्ये आम्ही अनेक गोष्टी टाकल्या, त्याच्यामधले एक म्हणजे जी शहरं आहेत आपल्या महाराष्ट्रातली त्यांचं शहरीकरण त्यांचं थांबवा. नवीन शहरं या महाराष्ट्रामध्ये उभी करा. आणि ती उभी करताना महाराष्ट्रातले जे आमचे जे सिव्हिल इंजिनियर्स मराठी मुलं आहेत त्यांना ते काम द्या, त्यांच्याकडे येऊ देत पैसे. अहो किती प्रकारचा रोजगार. पर्यटनासारखा विषय आम्हाला माहितीच नाही. पर्यटनातनं किती पैसे मिळू शकतात आम्हाला माहितीच नाही. पर्यटनामधनं किती नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. आमच्या बाजूची राज्य मध्य प्रदेश घ्या, बाकीची घ्या, नुसतं जंगल या विषयावरती आज तिथे जंगलातले प्राणी दाखवून तिथे मोठमोठी हॉटेल्स आणून आज तिथल्या तरुणाच्या खिशामध्ये पैसे आले. त्याचं स्वतःचं घर झालं, स्वतःची गाडी आली. महाराष्ट्रातल्या पर्यटनावरती तुमच्याकडे येऊ शकत नाहीत. अहो केवढं पर्यटन आहे आपल्याकडे, केवढ्या गोष्टी आहेत, केवढे गडकिल्ले आहेत. आम्ही जगाला सांगत नाही आहोत, आम्ही जगाला दाखवत नाही आहोत. आमच्या तरुणांना आम्ही नोकऱ्या त्याच्यातनं उपलब्ध करून देऊ शकतो. माझ्याकडे आज लेखी स्वरूपामध्ये अर्थतज्ञांशी बोलल्यानंतर इतक्या योजना तयार आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या योजना तयार आहेत,
तरुणांच्या बाबतीतल्या योजना तयार आहेत. मी तुम्हाला सांगतो, या राज ठाकरेला एकदा संधी देऊन बघा. मी किमान पहिल्या 5 वर्षात महाराष्ट्रातल्या 10 ते 12 लाख मुलांना नोकऱ्या लावेन, किमान किमान. आणि तुम्हाला हव्या त्या उपलब्ध होतील, नुसत्या त्या नाही. अहो, आमच्याकडे माहितीच नाही कोणते कारखाने येत आहेत. तुम्हाला कल्पना पण नाही आहे महाराष्ट्रातल्या आमच्या तरुणांना की महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे कारखाने येत आहेत आणि त्या कारखान्यामध्ये कोण येत आहे. परप्रांतातनं लोक आणली जात आहेत त्या कारखान्यामध्ये कामाला. तुम्हाला नाही सांगितलं जात, तुम्हाला कोणी कळवत पण नाही आहे की महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जे कारखाने येत आहेत, ज्या काही गोष्टी येत आहेत, जे व्यवसाय येत आहेत, तेथे तुम्हाला बोलवलं पण जात नाही, तुम्हाला माहिती पण नाही. तुमच्याकडच्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देखील येत नाहीत. आणि महाराष्ट्रातल्या आमच्या कुठच्या पुढाऱ्याला असं वाटतही नाही की आम्ही जे उद्योग आणतो आहोत. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, हिमाचल प्रदेशमधलं. माझ्याकडे एक व्यक्ती आली होती आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं की म्हणे मी हिमाचल प्रदेशमध्ये एक पॉवर प्लांट टाकतोय. मराठी होती आणि त्यांनी सांगितलं मी हिमाचल प्रदेशमध्ये पॉवर प्लांट टाकतोय. म्हणे मी तिथे पॉवर प्लांट टाकायला गेलो, मी ॲप्लिकेशन केलं, त्यांना सांगितलं की मला इतक्या इतक्या मेगावॅटचा पॉवर प्लांट टाकायचा आहे. बघा एखाद्या राज्यामधले राजकारणी कसे असतात आणि त्या राजकारणी जर समजा तशा प्रकारचा खमक्या असेल तर त्याच्या खालचं प्रशासकीय अधिकारी जे असतात तेही तसेच वागायला लागतात. त्या माणसाने ज्यावेळेला ॲप्लिकेशन दिल्यानंतर त्या ॲप्लिकेशनमध्ये त्याला सांगितलं की ठीक आहे म्हणे आम्ही तुम्हाला पॉवर प्लांट टाकायला परवानगी देतो, पण अट एक पहिली अट ही तुला मान्य करावी लागेल. बाकीच्या गोष्टी तुला कन्सेशन्स वगैरे आम्ही तुम्हाला देऊच, पण पहिली अट अधिकाऱ्यांनी सांगितलं. पहिली अट की हा पॉवर प्लांट ज्यावेळेला तू टाकशील त्यावेळेला हिमाचल प्रदेशमधल्या 80% स्थानिकांना तू नोकरी दिली पाहिजेस, तर आम्ही हा पॉवर प्लांट सँक्शन करतो. त्याने लिहून दिलं तिकडे 80% मी मुलांना इथल्या स्थानिकांना प्राधान्य देईन. आणि ज्या वेळेला तो पॉवर प्लांट टाकला गेला, ज्यावेळेला तो उभा राहिला, बाबांनो 100% स्थानिकांना तिथे नोकऱ्या दिल्या गेल्या. 100%. आज आमच्याकडे कारखाने येत आहेत, तुम्हाला कळवलं जात नाही, तुमच्याकडे जाहिराती येत नाहीत, तुम्हाला सांगितलंही जात नाही की महाराष्ट्रामध्ये काय काय येते. तिथे परप्रांतातनं लोक येतात, उत्तर प्रदेशमधनं येतात, बिहारमधनं येतात, झारखंडमधनं येतात, तुम्हाला नाही कळवलं जात. आमच्या महाराष्ट्रातली मुलं अशीच राहणार. आम्ही फक्त निवडणुकीला फक्त गंमत करणार, मजा करणार, आमचे पुढारी येणार, एकमेकांची टिंगल करणार, टवाळ्या करणार, एकमेकांबद्दल अपशब्द काढणार, आम्ही हसणार, मजा करतो. आम्ही फक्त आम्ही निवडणुका गंमत म्हणून घेतो. आम्ही पुढाऱ्यांच्या नातेवाईकांना जपण्यासाठी आणि पोसण्यासाठी म्हणून आम्ही आमचं आयुष्य बहाल केलेलं आहे. आम्हाला काहीही वाटत नाही ह्या गोष्टींचं. ह्या असल्या गोष्टींकडे जर समजा तुम्ही अशा प्रकारे जर निवडणुकांकडे पाहणार असाल, राज ठाकरेला गरज नाही या निवडणुका लढवायची, इच्छा देखील नाही मला. असल्या मेलेल्या मनांवरती मला राज्य करायचं नाही, अजिबात करायचं नाही. जरी मन जिवंत असतील तर या निवडणुकीला तुम्ही मला दाखवून द्या की होय आम्ही जिवंत आहोत, आम्हाला कळतंय आमच्यावरती अन्याय झालाय आणि ज्यांनी आम्हाला अन्याय केलेला आहे त्यांना याच निवडणुकीमध्ये आम्ही या सगळ्या लोकांना आम्ही गाडून टाकू. ही शपथ घ्या, हे वचन द्या आणि त्याच्यानंतर या निवडणुकीला सामोरे या. मला काही हौस नाही त्याच गोष्टी बोलत बसायची, काही गरज पण नाही मला. पण वर्षानुवर्ष येऊन जर समजा आम्ही त्याच गोष्टींवरती बोलणार असो आणि त्याच्यातनं जर काही परिणामच घडणार नसेल, काही फरकच पडणार नसेल आणि या मराठवाड्याचं काही चित्र बदलताना दिसणारच नसेल, कशासाठी निवडणुका लढवायच्या हो? काही चाटायच्या त्या निवडणुका? काय करायच्या त्या निवडणुका? इथे जर समजा तुमच्यातला अंतरात्मा जर जागा असेल तर तो तुम्हाला जिवंत ठेवला पाहिजे. उद्या ज्या वेळेला तुम्ही अभयला ज्यावेळेला तुम्ही निवडून द्याल, 5 वर्षानंतर तुम्हाला अभयला समोर बसवावं लागेल, विचारावं लागेल ते बोलला होतास त्याचं काय झालं सांग आता, नाही तर बाजूला हो. पण नुसता एक आमदार देऊन नाही चालणार. एक आमदाराने काय होणार नाही. या महाराष्ट्रामध्ये मी जवळपास 231 उमेदवार उभे केलेले आहेत. या महाराष्ट्राची सत्ता संपूर्ण बहुमतामध्ये तुम्हाला माझ्या हातात द्यावी लागेल, तर ते परिवर्तन घडेल. नुसत्या एकेका आमदारांनी काही घडणार नाही. नाही तर एकटा अभय तरी काय करणार? हे तिकडे जे काही विधानसभेमध्ये जे गोंधळ घालत असतात आणि पैशाचे व्यवहार चालू असतात, याच्यामध्ये कामं नाही होत.
याच्यामध्ये गोष्टी नाही होत, ती ज्या गोष्टी होतात बहुमतात होतात. आणि लागतात कशाला हो आपल्याला हे सगळे राष्ट्रीय पक्ष? कशासाठी पाहिजे काँग्रेस आणि कशासाठी पाहिजे भारतीय जनता पार्टी? तुम्हाला केंद्र दिलंय, केंद्र सांभाळा, राज्य सांभाळायला आम्ही खंबीर आहोत. नरेंद्र मोदी आता प्रचाराला येत आहेत. येऊ दे, कितीही सभा घेऊ देत, 40 सभा घेऊ देत, आता कितीही सभा घेऊ देत, पण शेवटी परत काय? नरेंद्र मोदीच. इथलं नेतृत्व कुठे गेलं? अहो, यांच्या चेहऱ्यावरती मतदान पण होणार नाही म्हणून होर्डिंगवर फोटो पण टाकत नाहीत. भाजपाच्या कुठच्या नेत्याचे फोटोही नाहीत त्याच्यावरती, इतर फक्त मोदी. बरं, मोदींचं झालं लोकसभेला, आता विधानसभेला काय परत मुख्यमंत्री व्हायचे? बरं, माणूस चांगला आहे, पंतप्रधान पद आहे, सांभाळा, देश चालवा, राज्य आम्ही बघतो. त्यांचं म्हणणं आहे म्हणजे केंद्रात पण भारतीय जनता पक्ष, राज्यात पण भारतीय जनता पक्ष. कशासाठी लागतो? वरती जर समजा त्यावेळेला काँग्रेस होती 10 वर्ष, त्यावेळेला गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, कामं झाली ना. म्हणजे वरती काँग्रेसचं सरकार असताना पण तुम्हाला कामं करू दिली ना. मग आता वरती भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, इथे आमचं येऊ देत, आम्ही दाखवतो महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडवून, आम्हाला तेव्हा पाठिंबा द्या. तुम्हाला जसा काँग्रेसने पाठिंबा दिला अडथळे न आणता, तसा आता तुम्ही आम्हाला द्या. तुम्हाला लागते कशाला निवडणूक लढवायला? याचं कारण या सगळ्या मातीशी एक आत्मीयता लागते, या मातीत जन्माला यायला लागतं. आणि आपण सगळे इथले महाराष्ट्रातले आहोत, आपल्याला हे सगळी गोष्टी माहिती आहेत. आणि मी काही इतरांसारखा नाही आहे पुढारी. मी बघाशी सांगितल्याप्रमाणे काही प्रॉपर्ट्या गोळा करणं हा काही माझा छंद नव्हे, आणि पैसे गोळा करणं हा काही माझा छंद नव्हे. काही ह्या गोष्टींची मला गरज पण नाही, आवश्यकता पण नाही. पण जे मी जगात पाहिलंय ते जर मी माझ्या महाराष्ट्रामध्ये आणू शकलो आणि माझा महाराष्ट्र मी समृद्ध करू शकलो, मला असं वाटतं की माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नसेल. ती करायची इच्छा माझ्या मनामध्ये आहे, ती करायचा आराखडा माझ्याकडे तयार आहे. राहिलाय फक्त तुमचा आशीर्वाद, तुमचं मत, तुमचा पाठिंबा, या महाराष्ट्राचा पाठिंबा. तो तुम्ही बहुमतामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे द्यावा, ही विनंती करण्यासाठी मी आज आपल्या समोर इथे मी आलेलो आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत, पण ती समोर करण्यासाठी, म्हणून ती देण्यासाठी तुम्हाला माझ्या हातामध्ये एकदा तुम्ही सत्ता द्या, असे एक आवाहन करतो, विनंती करतो, आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.